नमस्कार मित्रांनो, आज आम्ही खूप दिवसापासून प्लॅन करत होतो म्हणजे बाळूमामाच्या दर्शनाला जायचं. काय टायमानुसार काय होत नव्हतं शक्य, परंतु आज अचानक पाऊस असल्यामुळे 2-3 दिवस काम पण सुट्टी आहे. तरी बोलले सगळे की जाऊया. कोल्हापूर महालक्ष्मी, ज्योतिबा, परत पन्हाळागड, बाळूमामा इकडे सगळीकडे दर्शन घेऊन यायचं आहे. आता निघालो आम्ही गावातून. मी सांगलीला आहे. सोबत बघा मल्हारी आहे, इकडे बंधू आहे, पुढं सिद्धू गाडी चालवायला. फिरायचा उघड आहे. मित्रांनो, आता आम्ही सोलापूर पास केलेला आहे. आपण पाहू शकता निसर्गरम्य असं परिसर आहे इथं. आता इथून आम्ही निघणार आहे बाळूमामा कोल्हापूर आदमापूरसाठी. आता संध्याकाळचे वाजले तर 6, तर आम्ही 8-9 वाजेपर्यंत बाळूमामाला पोचणार आहोत. उद्या दिवसभर आपण तिथं दर्शन घेणार आहोत. चला. सद्गुरु तू माया मिले करू, कस तुला विसरू. गुरुराया तू माया मिले करू, कस तुला विसरू. सद्गुरु तू माया मिले करू, कस तुला विसरू. गुरुराया तू माया मिले करू, कस तुला विसरू. जीवन पथ हा अवघड भारी, जीवन पथ हा अवघड भारी. कुठवर सांग फिरू. गुरुराया तू माया मिले करू, कस तुला विसरू. सद्गुरु तू माया मिले करू, कस तुला विसरू. सद्गुरु तू माया मिले करू, कस तुला विसरू. गुरुराया तू माया मिले करू, कस तुला विसरू. घे मायेच्या पंखाखाली, घे मायेच्या पंखाखाली. दिनवाणी हे पाखरू. गुरुराया तू माया मिले करू, कस तुला विसरू. सद्गुरु तू माया मिले करू, कस तुला विसरू. सद्गुरु तू माया मिले करू, कस तुला विसरू. गुरुराया तू माया मिले करू, कस तुला विसरू. तव चरणाशी मार्ग सुखाचा, तव चरणाशी मार्ग सुखाचा. तुम्हीच कल्पतरू. गुरुराया तू माया मिले करू. मित्रांनो, संध्याकाळचे 8:30 वाजलेत. आम्ही पोचलो सांगलीमध्ये. सांगलीमध्ये का गाडीला CNG भरण्यासाठी पार्क केलं आहे. आता CNG भरून अजून आम्हाला इथून 1.5 तास लागेल. म्हणजे आदमापूर जिथं बाळूमामाचं देवस्थान आहे तिथं पोचण्यासाठी अजून 1.5 तास अवधी आहे. मित्रांनो, फायनल आम्ही पोचलो आहोत आदमापूर येथे. आपण पाहू शकता. आता भरपूर असं ट्रॅफिक आहे, कारण उद्या अमावस्या असल्यामुळं भाविक लोक खूप लांबून येत आहेत. मित्रांनो, आता दर्शन घेण्यासाठी आपण पोचलेलो आहोत मंदिराच्या आवारामध्ये. पाहू शकता भरपूर अशी प्रचंड गर्दी आहे इथं. मंदिराचं दर्शन काय डायरेक्ट आपल्याला भेटणार नाही, मुखदर्शनच घ्यायचा आमचा विचार चालू आहे. आता रात्रीचे 2 वाजलेले आहेत तरी सुद्धा लोक भाविक भरपूर असं गर्दी तर मंदिराच्या आवारामध्ये आहे.
आपण पाहू शकता मित्रांनो, हेच आहे मेन मंदिर बाळूमामाचं. हे पाहू शकता तुम्ही, भाविकांची आलोट अशी गर्दी झालेली आहे. रात्रीचे 2 वाजलेले आहेत, पूर्ण पॅक आहे दर्शन रांग. पाहू शकता मित्रांनो, बाळूमामाचं अंतर आहे. कुठवर सांग फिरू गुरुराया, तू माय मिले करू, कस तुला विसरू सद्गुरू. रांग पूर्ण अशी पॅक आहे. 3 मजली इमारत जी आहे ती पॅक आहे. तुम्ही पाहू शकता मंदिराच्या आवारामध्ये भाविकांची आलोट अशी गर्दी पाहू शकता. मित्रांनो, रात्रीचे 2 वाजले होते, दर्शन शेवटी झालेलं आहे, मुखदर्शन झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता भाविकांची अफाट अशी गर्दी आहे. उद्या अमावस्या असल्यामुळे पाय ठेवायला सुद्धा जागा नाही मंदिराच्या आवारामध्ये. मित्रांनो पाहू शकता तुम्ही, मंदिराचं काही मंदिर फुल अफाट अशी गर्दी आहे भाविकांची. रात्रीचे 2 वाजलेले आहेत. मित्रांनो, ही गिन्नी तर चिपकली तर माणसाची मनोकामना पूर्ण होते, असं हे आहे देवाचं मन. बघू, आपण पण ट्राय करूया, सर्व भक्त लोक पण ट्राय करा, चिपकते का बघू. खाली सेफ्टी आहे खात बघू. त्यामध्ये बाळूमामाची भक्ती, शेवटी गिन्नी चिपकलेली आहे माझी. तू माय मिले करू, कस तुला विसरू सद्गुरू. तू माय मिले करू, कस तुला विसरू गुरुराया, तू माय मिले करू. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आम्ही रात्री झोपला का गाडीमध्येच. रातभर काय रूम नव्हते, काय ॲडजस्टमेंट झालेलं नाही, काय नाही. जेवणाचं पण थोडं प्रॉब्लेम झाला. आता सकाळी उठला, रात्रभर ते घोळ झालं म्हणून तुम्ही सकाळचं घोळ पडला तर 1000 झालं. हे जे तुम्हाला ट्रॅफिक दिसायला का, ते 8 किलोमीटर ट्रॅफिक आहे, 8 किलोमीटर. दर्शनाची तर विचारच नाही, मंदिराजवळ जायला सुद्धा जागा नाही, एवढी ट्रॅफिक आहे आणि एवढी पब्लिक आलेली जमा झालेली आहे. वरून पाऊस चालू आहे बारीक, त्यामुळे भक्तांचं पण लय तारांबळ वाले. हो का, गाडीतच झोपला रातभर आम्ही. खूप 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 म्हणजे खूप मजा येत आहे, परंतु हैराण बी होत आहे. हा, आपण पाहू शकता ही जी ट्रॅफिक आहे ही 8 किलोमीटर पर्यंत ट्रॅफिक आहे, 8 किलोमीटर. वरून पाऊस पण लहान चालू असल्यामुळे थोडं प्रॉब्लेम होतं. आता बघू, थोडं आंघोळीचं वगैरे नियोजन करून मेटकेला जायचं आम्हाला. मेटके, त्यानंतर महालक्ष्मी, परत ज्योतिबा, पन्हाळागड, असं 2-3 ट्रिप करायचे आहेत आम्हाला. आता बघू काय काय नियोजन होतं आपलं. पण आंघोळीसाठी निघाला होता, बघू आंघोळीचं नियोजन करायचं आहे. आंघोळ करून म्हणजे बाळूमामा जिथं राहिले होते त्याची जागा सगळी बघायची आपल्याला. ट्रॅफिक पाहू शकता तुम्ही, 8 किलोमीटर ट्रॅफिक आहे. असं 8 किलोमीटर. मित्रांनो, आंघोळीसाठी आम्ही लांबून आला होता. आंघोळ झालेली आहे, तिघं सेम पॅटर्नमध्ये आहेत, कंटिन्यू जसं असतात तसं. आता आपल्याला मंदिराजवळ जाऊन रील्स पण काढायचे आणि थोडंसं ब्लॉगिंग पण करायचं. चला आपण मंदिराजवळ जाऊया. दर्शन झालेलं आहे मित्रांनो, आपण पाहू शकता भाविकांची आलोट अशी गर्दी आहे. दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललो आहे जिथं बाळूमामा राहिले, म्हणजे तिथं बाळूमामाला गुरुचं दर्शन झालं, साक्षात अवतार त्यांनी तिथं संपन्न केला. ती जागा बघण्यासाठी ते जिथं राहत होते तिथलं पलंग वगैरे, त्यांचे वस्त्र वगैरे आहेत ते सगळी अजून आहेत, ते आपण बघूयात. चला. बाळूमामाचे शेठजी इथं कामाला होते, हा त्यांचा वाडा आहे, जुना वाडा आहे. ह्या वाड्यामध्ये बाळूमामा चाकरी राहिलेले होते आणि ह्याच वाड्यामध्ये त्यांना म्हणजे गुरुचं हे प्रकट झालेले आहेत आणि त्यांचा अवतार सुद्धा इथं संपन्न झालेला आहे. हाच तो वाडा आहे, तुम्हाला दाखवतो मी. एकदम जुना बांधकाम आहे. आतमध्ये सगळे त्यांचे राहिलेले जागा वगैरे, पलंग, वस्त्र, सगळं काय आहे ते दाखवतो आम्ही तुम्हाला. चला.
हेच चल. हे पाहू शकता मित्रांनो, हीच ती जागा आहे मित्रांनो जिथं बाळूमामांना अवतार प्रकट झाला. ती खिडकी जी दिसते त्या खिडकीतूनच म्हणजे बाळूमामांना गुरुच्या ताटामध्ये दर्शन झालेलं आहे. आणि हे जे पलंग वगैरे बघताय तुम्ही, या जागेवर बाळूमामा राहत होते. हे पादत्राणे वगैरे सगळे मामांचे वापरलेले आहेत. तो काय या पलंगावर त्यांचं राहणीमान होतं. आणि ही जी खिडकी दिसते या खिडकीतूनच त्यांना थाळी दर्शन झालेलं होतं बाळूमामासाठी. कस तुला विसरू घे मायेच्या पंखाखाली, घे मायेच्या पंखाखाली बिनबानी हे पाखरू. गुरुराया तू माय मिले करू, कस तुला विसरू. आता आपण बघितलेलं आहे बाळूमामा जिथं राहत होते ती जागा. आता आपल्याला जायचं आहे त्यांच्या बहिणीच्या समाधीस्थळाला, मरगुबाई मंदिराला. चला आता मरगुबाई मंदिर पण दर्शन घेऊया आपण. तिथलं पण तुम्हाला सगळी जी जुनी ओळख आहे ती सगळी आपण सांगू. मित्रांनो, ह्या वाड्यामध्ये बाळूमामाचं अवतार संपन्न झालेला आहे. आपण बघितलेलं आहे. आतमधून सगळं आपण कव्हरेज केलेलं आहे. आता जायचं आहे त्यांच्या समाधीस्थळा, त्यांच्या बहिणीच्या समाधीस्थळाला. चला शेवटचं बघून घ्या वाडा तुम्ही. हा मरगुबाईच्या मंदिरापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. हे त्यांचं मंदिर आहे जिथं बाळूमामाच्या बहिणीनं समाधी घेतलेली आहे. चला तिथं पण आपण दाखवूया. सद्गुरु तू माय मिले करू, कस तुला विसरू. सद्गुरु तू माय मिले करू, कस तुला विसरू. गुरुराया हे मायेच्या पंखाखाली बिनबानी हे पाखरू. गुरुराया दर्शन झालेलं आहे. आता आम्ही निघालो आहे काय तर थोडं पोटाला नाश्ता करून कोल्हापूरच्या महालक्ष्मी आणि ज्योतिबा परत पन्हाळागड हे 3 बघण्यासाठी. आता चला पहिला थोडं जेवण येऊ, मग नंतर जाऊ. तू माय मिले करू, कस तुला विसरू. सद्गुरु तू माय मिले करू, कस तुला विसरू. सद्गुरु तू माय मिले करू, कस तुला विसरू. गुरुराया तू माय मिले करू, कस तुला विसरू. तव चरणाशी मार्ग सुखाचा, तव चरणाशी मार्ग सुखाचा तुम्हीच कल्पतरू. गुरुराया तू माय मिले करू, कस तुला विसरू. मित्रांनो, कोल्हापूरला जाताना हा घाट बघू शकता तुम्ही. एकदम सुंदर असा घाट आहे. इथं आता आपण ड्रोन सोडून एक ड्रोनचा शॉट घेणार आहोत. पाहू शकता आपण आबाळ जे आहे ना एकदम असं जमिनीला टेकल्यासारखं परिस्थिती आहे. सद्गुरु तू माय मिले करू, कस तुला विसरू. सद्गुरु तू माय मिले करू, कस तुला विसरू. गुरुराया तू माय मिले करू, कस तुला विसरू. ब्रह्मचैतन्य असता संगती, ब्रह्मचैतन्य
हसता संगती दुःख लागेल सरू गुरुराया तू माय मिले करू कस तुला विसरू सद्गुरु तू माय मिले करू कस तुला. मित्रांनो आम्ही आलो सुप्रसिद्ध कोल्हापूरमधलं कनेरी मठ इथं बघण्यासाठी. आता बघूया कनेरी मठ किती सुंदर आहे ते सगळं दाखवूया आपण. कनेरी मठामध्ये काय काय आहे ते बघण्यासारखं ते आपण पाहू शकता. हे आहे कनेरी मठचं एंट्रीचा. लोक पण भरपूर आले तिथं बघण्यासाठी पाहू शकता तुम्ही. पाहू शकता भूत बंगला पण आहे इथं. बघू शकता काय प्राण्याचे चित्र आहे तिथं ते काढलेले आणि आतमध्ये भूत बंगला बी आहे असं म्हणले तर मला. चला बरं नेऊया तुम्हाला. पूर्ण खूप मस्त आहे बघण्यासारखं कनेरी मठ. दाखवतो तुम्हाला चला. विसरू सद्गुरु तू माया मिले करू कस तुला विसरू गुरुराया तू माया मिले करू कस तुला विसरू. मित्रांनो कनेरी मठातलं हे पाहू शकता तुम्ही. विष्णू नागवरदानावर झोपलेलं चित्र रेखाटलेलं आणि इकडं मगर वगैरे तुम्हाला दिसतील. एकदम पुरातकालीनचं हे सगळं प्राचीन काळातलं सगळं घडवलेलं आहे. आणि पाहू शकता तुम्ही हो का हे विष्णूचं हे आहे मूर्ती. हे पाहू शकता उंटाचं. हे परत पहा हत्तीचं पण आहे. जे जे प्राचीन काळचे हे होते ते वास्तू ते म्हणजे जिवंत रेखाटण्याचं काम याने केलेलं आहे सगळं इथं. खूप मोठा असा आहे हा. बघण्यासाठी एक दिवस पुरत नाही पण आम्ही वेळाअभावी तेवढं काय बघू शकणार नाही. पण जेवढं बघणार आहे ते तुम्हाला मी दाखवतो. पाहू शकता पाठीमागं नंदी आणि शंकराची मूर्तीचं हे केलेलं आहे घडवलेलं आहे. बघा तुम्ही किती मस्त आहे ते दाखवतो तुम्हाला. मित्रांनो जुन्या काळातलं कसं एकदम डौलदार असं हत्तीचं डिझाईन केलेलं आहे. 2 हत्ती मोठे इथं एंट्रीला. इथून दिसायचे हे शंकराची मूर्ती आणि नंदीचा. हे आहे सिद्धगिरी मठ म्हणजे कनेरी मठाचं जे मेन मंदिर आहे ते हे मंदिर आहे. जुन्या काळचं बांधकाम आहे हे. ही एक कलाकृती बघा. हे पाहू शकता तुम्ही घराचं कलाकृती तर सादर केलेलं आहे. बिल्डिंग वगैरे इमारत. इथं हे जे मेन एंट्री आहे ना ते एंट्रीचा फोटो आहे. महालक्ष्मी मंदिराजवळ कोल्हापूर येथे. आता दर्शन घेऊया. चला आता जाऊया महालक्ष्मी मंदिराच्या आवारामध्ये. मित्रांनो
आलेलो आहोत आपण महालक्ष्मी मंदिराच्या परिसरामध्ये. मित्रांनो, आपण पाठीमागे पाहू शकता आकाश डोंगराला टेकलेला आहे. इतकं जबरदस्त असा सीन आहे हा, खूप जबरदस्त. आपण पाहू शकता. मी तुम्हाला झूम करून दाखवतो तो सीन. हा नजारा तो मन मला इतकं छान वाटलं आहे तो फिरत जा आता पैसा कमवू नका सगळे जे फिरत जा एन्जॉय एन्जॉय जिंदगी. आपण पन्हाळा गडावर पोहोचलेलो आहोत. आपण पाहू शकता आपल्यासोबत गाईड आहे, ते सगळं पन्हाळा गडाची माहिती देतील. ती माहिती आपण संपूर्ण पाहूया आतमध्ये. मित्रांनो, आता सध्या आम्ही इतक्या उंचावर पोहोचलो, तुम्ही पाहू शकता खाल्ला सीन. कारण ही जी जागा आहे ही म्हणजे दुश्मनाला बघण्यासाठी जी जागा होती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये. पन्हाळा गडावरून तुम्ही पाहू शकता किती लांबपर्यंत कव्हर होतं इथून. पन्हाळाचा चप्पा चप्पा छानून आम्ही सगळी माहिती घेत आहोत. आता निम्मच पन्हाळा गड आम्ही फिरलेला आहोत. आता पुढचा सीन दाखवतो तुम्हाला मी. बघू शकता तुम्ही किती मस्त सीन आहे हा. बारीक बारीक मित्रांनो, पूर्णपणे एक किल्ला आपण सगळे फिरून बघता, परंतु हर एक माहिती सगळी शेअर करणं उचित नाही आहे. म्हणजे आम्हाला पण तेवढं माहिती नाही. गाईड जसं सांगतायत ते सगळं बघतो आम्ही. हा जो दिसतो हा चोर म्हणजे दुश्मन वार करतात तो चोरून पाहायचा दरवाजा होता. आपण तिथं तोप लागली होती म्हणून सांगितले ते. चला पुढं. मित्रांनो, हे जे सीन आहे ना, हा 2-3 चित्रपटामध्ये शूट केलेला सीन आहे हा इथला. परंतु ते चित्रपटाचं नाव ते माहीत नाही. सोनाली बेंद्रे आणि आमिर खान यांचा चित्रपट आहे तो. तुम्ही पाहू शकता हा सीन. गेलं ते ह्याचे आरबी बिरबी नाही का त्यातला ते सगळं कमी घेत होतो. गाईड आणलं एवढा नव्हतं पण तू काय सांगतो तेच मित्रांनो, आम्ही चाललो धान्य कोठार, जिथं धान्य साठवलं जात होतं त्या काळात, महाराजांच्या काळात. हे धान्य कोठार आहे आणि हे जे कंपाऊंडची जी भीत आहे ते पूर्ण धान्य कोठार सुरक्षित राहावं यासाठी बांधलेले आहे. आणि हे धान्य कोठार 3 आहेत. ते तिन्हीमध्ये कोणतं म्हणजे धान्य साठवून ठेवत होते ते सगळं आपल्याला माहिती सांगतो मी थोड्या वेळात. एकदम नाजूक असं बांधकाम केलेलं आहे धान्य कोठारचं. पूर्ण दिवस पुरत नाही मित्र हो सगळं. धान्य कोठार आहे मित्रांनो. ते अगोदर बघितलेलं पहिलाच, आता हा दुसरा. आणि हा तिसरा धान्य कोठार सगळ्यात मोठा आहे हा दोन्हीपेक्षा. मित्रांनो, आम्ही अजून आहोत पन्हाळा गडावर. तुम्ही पाहू शकता पाठीमागं जे पूर्ण धुका आहे, पूर्ण काहीच दिसत नाही. म्हणजे धुक्या असलं इतकं जबरदस्त सीन आहे ना. आपण पाहू शकता काहीच दिसत नाही पाठीमागं. सगळं धुक्यामध्ये पांढरं शिब्र झालंय. पाठीमागची झाडी वगैरे काही सुद्धा दिसत नाही. मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, पाहू शकता सीन हा.
हा शेवटचा सीन आहे. आता का आम्ही इथून पन्हाळावरून ज्योतिबासाठी निघालेलो आहोत. अप्रतिम असा सीन आहे. या दिवसात अवश्य आयुष्यात मध्ये आल्यानंतर इथं फिरायला यावं. आणि एकदा असं इथं आल्यानंतर वाटतं इतकं निसर्गरम्य असं दर्शन इथं होतं आपल्यासाठी. खूप जबरदस्त आहे. मित्रांनो आम्ही आलेलो आहोत ज्योतिबाच्या दर्शनासाठी. हे पाहू शकता समोर जे दिसते ते ज्योतिबाचं मंदिर आहे. दर्शन घेऊया आपण. चला. महाराष्ट्राचा आराध्य दैवत दख्खनचा राजा ज्योतिबा यांच्या प्रांगणात आपण पोहोचलेलो आहोत. हे पाहू शकता दख्खनचा राजा ज्योतिबाचं मेन द्वार महाद्वार आहे ते दिसायचं मंदिर. पोहोचलेलो आहोत ज्योतिबाच्या मंदिराजवळ. पाहू शकता ज्योतिबाचं मंदिर आहे. पाऊस चालू आहे धुमधार. सध्या बारीक म्हणजे बारीक पाऊस चालू आहे. भाविक लोक आलेले आहेत तिथं. मित्रांनो हे पाहू शकता पंचगंगा नदी आहे. मित्रांनो आम्ही पोहोचलो आरेवाडी बिरोबाच्या देवस्थानाजवळ. मित्रांनो आम्ही पोहोचलो आरेवाडी बिरोबाच्या वनामध्ये. हे पाहू शकता तुम्ही जागृत असं देवस्थान आहे. खूप मोठं देवस्थान आहे. मित्रांनो आम्ही पाहिण्यासाठी आलेलो आहोत वडवळ नागनाथ जे देवस्थान आहे तिथं आम्ही आलेलो आहोत. आता आरतीचं टायमिंग चालू झालेलं आहे. आता जाऊया आतमध्ये दर्शन घेऊया. आणि इथून खूप लेट झालेला आहे. आता काय सिद्धरामेश्वरचं दर्शन होणार नाही. इथून डायरेक्ट घरी जायचं आहे. चला फायनल आपण पोहोचलेलो आहोत वडवळ नागनाथ. हे पाठीमागं पाहू शकता महाद्वार. हे वडवळ नागनाथचं आहे. चला दर्शन घेऊया आतमध्ये. पाहू शकता हे मंदिर आहे मेन मंदिर वडवळ नागनाथ यांचं.